सर्वांना सस्नेह नमस्कार आणि हरित दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। हरित दिनाच्या निमित्ताने आपल्याला लाभलेल्या प्रमुख वक्त्या माननीय सौ नंदिनी शिंदे, उपस्थित शिक्षक, पालक व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वर्षी श्रावण महिन्याचे स्वागत आपण शाळेमध्ये हरित दिन साजरा करून करत असतो। हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना वर्षातील 5वा महिना आहे। या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे। उदात्ततेची शिकवण देणारा श्रावण मास हा सर्व व्रतांचा, सणांचा राजा ओळखला जातो। या महिन्यामध्ये नागपंचमी, मंगळागौरी, श्रावणी, राखी पौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमी, बैलपोळा यासारखे महत्त्वपूर्ण सण असतात। स्वातंत्र्य दिन, लोकमान्य टिळक स्मृती दिन यासारखे ऐतिहासिक दिन असतात। श्रावणी सोमवार, श्रावणी शुक्रवार, संपत शनिवार या दिवसांना विशेष महत्त्व आहे। भारतीय परंपरा व संस्कृती यांचे दर्शन या महिन्यात घडत असते। निसर्ग देखील या महिन्यामध्ये नटलेला, सजलेला दिसतो। दिवसभर ऊन पावसाचा खेळ चालू असतो। आजूबाजूला प्रसन्न वातावरणामुळे मन उल्हासित आणि उत्साही बनते। या महिन्यातील हर्षपूर्ण अशा पावसामुळे मनातले सारे मळप, दूषित विचार, विकृती धुवून जातात आणि मन स्वच्छ, निर्मळ बनण्यास उद्युक्त होते असा समज आहे। हा महिना तर मुलांच्या विशेष आवडीचा आहे, कारण एरवी शाळा असताना निरनिराळ्या सणांमार्फत मुलांना सुट्टी मिळायची। कार्यक्रम, स्पर्धा यांमध्ये मुलं मनोसोक्त आनंद लुटायची आणि घरी पुरणपोळी सारख्या गोडधोड पदार्थांची रेलचेल। पण आता सुट्टीचा कालावधी इतका अनियमित वाढला आहे की आपण सगळेजण कंटाळलेलो आहोत। अशा स्थितीमध्ये मन अस्थिर होऊन नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्याची भीती वाटते। पालक म्हणून सर्व बाबी हाताळताना स्वतःमध्ये सकारात्मक विचारसरणी रुजवणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांनाच योग्य मार्गदर्शनाची गरज आहे। आपल्या समवेत आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्याला लाभलेल्या प्रमुख वक्त्या सौ नंदिनी शिंदे यांचा मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देत आहे। माननीय सौ नंदिनी अंकुश शिंदे, त्या MSc बॉटनी आहेत। नॅचरोपॅथी मध्ये त्यांनी डिप्लोमा केलेला आहे। गायनात त्यांचे विशारद पूर्ण झाले आहे, तसेच संगीतात मास्टर्स डिग्री त्यांना प्राप्त आहे। सितार वादन व शास्त्रीय गायन यामध्ये त्यांचे विशेष प्रभुत्व आहे। सध्या त्या सुप्रसिद्ध सितारवादक आदरणीय पंडित रविचारी यांच्याकडे सितार वादनाचे धडे घेत आहेत। नॅचरोपॅथी द्वारा वैद्यकीय क्षेत्रात त्यांची प्रॅक्टिस चालू आहे। त्यांनी वरिष्ठ महाविद्यालयात बॉटनी या विषयाचे अध्यापन केलेले आहे। शास्त्रीय गायनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत। नाशिक, मुंबई, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, जयपूर, दिल्ली, हैदराबाद अशा अनेक महानगरांमध्ये सितार वादनाचे कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत। त्यांचे सामाजिक योगदान देखील वाखाणण्याजोगे आहे। नीम ट्री फाउंडेशन या NGOच्या त्या फाउंडर असून सध्या संचालिका म्हणून त्या कार्यभार पाहत आहेत। या NGO मार्फत समाजातील विविध क्षेत्रात जसे पर्यावरण, संगीत, वैद्यकीय, कृषी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत। शिबिरे, व्याख्याने दिलेली आहेत। आपल्या सोलापूरचे पोलीस कमिशनर माननीय श्रीयुत अंकुश शिंदे यांच्या त्या पत्नी आहेत। कला उपासक, पर्यावरण प्रेमी, आदर्श माता, समाजसेविका, सुविद्य पत्नी अशा अनेक भूमिका त्या सक्षमपणे हाताळत आहेत। मृदू स्वभाव, नम्रता, कार्यकुशलता व कोणासही मदत करण्याची तत्परता हे त्यांच्यातील गुणविशेष आहेत। या व्यासपीठाद्वारे त्या आपणा सर्वांनाच म्हणजे शिक्षक, पालक व विद्यार्थी यांना या बिकट परिस्थितीत मनाचे संतुलन साधताना शरीराची कशी काळजी घ्यावी, त्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवाव्यात, आपला दृष्टिकोन सकारात्मक कसा असावा, कलेची जाण असणं किती आवश्यक आहे या बाबींबद्दल आपले मनोगत व्यक्त करणार आहेत। सौ नंदिनी मॅडम यांचे प्रशालेच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करते। तसेच आमच्या विनंतीस मान देऊन ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन करण्यास त्यांनी मान्यता दिली याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार। त्याचबरोबर हा कार्यक्रम आपल्याला उपलब्ध करून देण्यात श्रीयुत ओंकार सूर्यवंशी यांचा मोलाचा वाटा आहे।
ओंकार स्वतः एक उत्तम कलाकार आहेत. त्यांनी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेऊन हा संवाद आपल्याशी घडवून आणलेला आहे. त्याबद्दल त्यांचे देखील शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार. यानंतर सौ नंदिनी मॅडम आपल्याशी संवाद साधतील. धन्यवाद. सुस्वागतम. कै विलासचंद्र मोतीचंद्र मेहता माध्यमिक शाळा जुळे सोलापूर यांच्या वतीने मी प्राचार्य सौ श्रुती बागेवाडी आणि सौ रमा सूर्यवंशी यांच्या वतीने मी आपल्या विद्यालयामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी हरित दिनाच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधू इच्छित आहे. सध्याची जी स्थिती आहे कोविड-19 किंवा कोरोना या आव्हानात्मक स्थितीला सामोरं जाण्यासाठी आपल्याला थोडं मार्गदर्शन करू इच्छित आहे. आरोग्य, आहार आणि जीवनशैली कशी असावी, म्हणजे माझा अनुभव असो किंवा आपल्याशी थोडा मी शेअर करू इच्छित आहे. आफ्टर ऑल हेल्थ इज वेल्थ. मानवी शरीर हे खूप अद्भुत आहे आणि आत्ताच्या ज्या स्थितीमध्ये कोरोनाच्यामुळे जे जगावरती संकट आलेलं आहे, एक छोटासा विषाणू आपल्या जीवनामध्ये पूर्ण बदल करून गेलेला आहे. एक भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे आणि जीवनाशी किंवा जीवन मरण याविषयी याची भीती माणसाच्या मनामध्ये इतकी घट्ट बसलेली आहे की या परिस्थितीमध्ये आपण कसं सामोरं जावं, छोट्या गोष्टीमध्ये आपण बदल कसा करावा आणि हे मानवी जीवन जसं ठप्प झालेलं आहे त्यातून कसा मार्ग काढावा, आपण सर्वतोपरी या दृष्टीने प्रयत्न करत आहे. मला असं वाटतं की ह्या गोष्टीचं आपण आरोग्य कसे राखावे या मुद्द्याशी बोलताना असं मला वाटतं की आरोग्य तर खूप चांगलं हवं आपलं, की आपलं जेव्हा एखादा बॅक्टेरिया किंवा विषाणू आपल्या शरीरावरती अटॅक करतो, आपली जर इम्युनिटी प्रतिकारक क्षमता जर चांगली असेल, प्रतिकारक शक्ती जर चांगली असेल तर आपले शरीर त्या विषाणूशी किंवा त्या बॅक्टेरियाशी फाईट करू शकतं. नाहीतर काय होतं की आपल्या ज्या कमी प्रतिकारक शक्तीमुळे आपल्याला जीव गमवावा लागतो. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत आणि छोट्याशा विषाणूमुळे आपल्याला स्वतःच्या शरीराविषयी किंवा आहाराविषयी विचार करायची आवश्यकता पडलेली आहे आणि निसर्गाने हे अक्षरशः घडवून आणलेले आहे. जे आत्ताची सध्याची जीवनशैली होती की धावपळ आणि पळापळ, आहाराकडे लक्ष नाही, आरोग्याकडे लक्ष नाही, आपण फक्त धावतोय, काम करतोय, धावतोय, पैसे मिळवतोय, यातून जे घडत गेलेलं आहे त्यातून ज्या आपत्ती निर्माण झालेल्या आहेत आणि ह्या मला असं वाटतं की निसर्गाला असं वाटतं की हे चक्र थांबावं कुठंतरी, तुमची धावपळ कुठंतरी थांबावी, म्हणून त्यांनी ही परिस्थिती निर्माण जणू केली आहे आणि आपल्याला विचार करायला भाग पाडलेले आहे. विचार या परीने करायला पाहिजे की आपली हेल्थ किंवा प्रतिकारक शक्ती कशी वाढवावी, कारण मानवी शरीर हे खूप अद्भुत आहे. आपले फुफ्फुस जे डेली 20 लाख लिटर्स एअर फिल्टर करतात, आपण इमॅजिनही करू शकत नाही. आणि हार्ट आपलं पंपिंग करतं, ब्लड पंपिंग करतं, रोज मोर दॅन 1 लाख पेक्षा ते धडकतं. म्हणजे डोळे हे आपलं कॅमेऱ्यासारखं काम करत आहेत, नाक हे आपलं एअर कंडिशनर किंवा फिल्टर आहे. म्हणजे शरीर किंवा पंचेंद्रिय आहेत ही जी आपली शरीरातली ही अविरत काम करत आहेत न थकता. आज त्यांनी ठरवलं आम्ही थांबतो तर जीवन संपून जाईल. आपण त्यांना मजबूत कसं करायचं याचाही विचार करायला हवा. त्यांनाही कधीतरी विश्रांती हवी,
आपण जे येतो ते खातो आणि ते पचवायचा प्रयत्न करतो, पण ह्या प्रेशरमुळे, सततच्या धावपळीमुळे आपल्याला आजाराला तोंड द्यावं लागत आहे. आणि आजार होतात त्याला काही कारणं आहेत. जीवनशैली आपली, चुकीचा आहार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेस. आपल्या जीवनावरती स्ट्रेसचा प्रचंड, म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, इफेक्ट होतो की आपल्याला जाणू नाही येत नाही ते की का होतंय हे बाबा. डायबेटीस का होतो, शुगर लेवल कमी जास्त का होते, आणि माणसाला शुगर का खावीशी वाटते, शुगर खाण्यामागचा उद्दिष्ट काय, म्हणजे आपण एक्स्ट्रा शुगर का घेतो, काही गरजही नाही आपल्याला तेवढ्या शुगरची किंवा साखरेची. मेंदूमध्ये असे काही ग्रंथी आहे ज्या अतिरिक्त स्त्रवल्यामुळे आपल्याला अशी भावना होते की आपण साखर खावी किंवा गोड खावं. ह्या शास्त्रीय दृष्ट्या हे असं आहे की त्यामुळे डायबेटीसला आपण सामोरे जातोय, म्हणजे आपल्याला डायबेटीस होण्याचं कारण ते आहे. बस शुगर का खावीशी वाटते, एक्स्ट्रा स्ट्रेस आला आपल्याला रिलॅक्स व्हायचं असतं. कारण आता मी हे कसं फेस करू, काही सिच्युएशन येतात त्या मी कशा फेस करू. त्यामुळे आपण काय करतो, न लक्ष देता चुकीचा आहार घेतो, साखर खातो, मैदा खातो, त्याच्यानंतर कार्बोनिक ड्रिंक्स घेतो, जसं की कोला, चहा, कॉफी. म्हणजे जेवणाच्या वेळा पूर्ण टाळून आपण असे पेय ड्रिंक करतो. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीराला ते अपायकारक आहेत आणि त्याचा आपण विचार करत नाही. पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरावर एवढ्या परिणाम करून घेतात की आपल्याला एक डिसीज होतो. आपण जेव्हा दवाखान्यात जातो तेव्हा डॉक्टर सांगतात की हे तुम्हाला हार्टचा त्रास आहे, कारण तुम्ही खूप तेलकट खाता का, प्रश्न विचारतात ते, तुम्ही तेलकट खाता का, खूप तेलकट खाण्यामुळे तुम्हाला हे झालेलं आहे, एक्स्ट्रा आपण स्ट्रेस घेतो का. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे हार्ट डिसीज, डायबेटीस आणि ब्लड प्रेशर, छोट्या छोट्या गोष्टीचा एवढा स्ट्रेस घेऊन आपण काम करत असतो की ब्लड प्रेशर होतो. तेव्हा आजचा जो करोना आहे किंवा जो ह्याचे जे परिणाम होतात शरीरावरती, ते अशा लोकांच्या शरीरावर परिणाम करतात ज्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा हार्टचा प्रॉब्लेम आहे. तेव्हा आपण हे आजार न होऊ अशा पद्धतीने आपण त्याची काळजी घ्यावी लागेल. किंवा हे कसं होतं, तर निसर्ग असा आहे की त्याला काही पडलेलं नाही तुमचं, की आपल्याला आजार होतो, समजा झाला आजार आपल्याला, आपण म्हणतो आजार झाला आपल्याला, एक शुगर झाली किंवा डायबेटीस झाला, पण तो कशामुळे होतो याचा विचार न करता आपण डायरेक्ट डॉक्टरकडे जातो, मग इन्सुलिन घेतो, गोळ्या घेतो. अरे पण त्यांनी थांबतो का आजार? नाही. आपण स्वतःहून आपल्या जीवनशैलीत किंवा आहारात बदल करतो का? नाही करत. तर प्रत्यक्ष गरज ही आहे की आपण आहार बदलायला हवा. तो कशा पद्धतीने हवा? ऍक्च्युली नेचर असं आहे, नेचर क्युअर अवर बॉडी इटसेल्फ. नेचरला जर आपल्याला काय झालं, समजा जरी एखादी दुखापत झाली, तर ती काय आपण जरी औषध नाही लावलं आणि साधी जरी हळद लावली तर ती आपोआप बरं होतं, एक 4 दिवसात बरं होऊन जाते जखम वगैरे. तसंच एक साधं उदाहरण आहे, जंगलामध्ये जे प्राणी आहेत यांना कुठलाही डॉक्टर नसतो. त्यांना झाडीमध्ये जाताना किंवा एखाद्या दुसऱ्या पशुंनी जर हल्ला केल्यामुळे ओरखडा पडला असेल तर त्याला काही जखमेला ते काही लावत नाहीत. नॅचरली त्या मातीमध्ये लोळतात, चिखलामध्ये लोळतात आणि ती जखम त्यांची भरून जाते. ह्या गोष्टीचा अर्थच असा आहे की नेचर मधल्या काही गोष्टी आपले आजार बरे करतात. उदाहरणार्थ ही जे नॅचरोपॅथी किंवा निसर्गोपचार जी
प्रक्रिया आहे किंवा जी ही पॅथी आहे, जशा होमिओपॅथी किंवा ह्या आयुर्वेद आहे त्याप्रमाणे नॅचरोपॅथी, नेचर क्युअरपॅथी असं म्हणू शकतो. आपल्या घरातल्याच गोष्टीमुळे आपण बरे होतोय किंवा निसर्गाने दिलेल्या, जेव्हा आपण जन्म घेतलाय म्हटल्यानंतर निसर्ग नियमाप्रमाणे ज्या गोष्टी आपल्याला होणार आहेत त्या बऱ्या पण होणार आहेत. आपण त्यात तेवढा पेशन्स ठेवायला हवा की हे बरं व्हायची थोडी वाट बघावी लागेल. त्यानंतर एक साधी गोष्ट आहे की जेव्हा करोना झाला तेव्हा तुम्ही पेशंटचं बघितलं असेल की पेशंटला ऍडमिट करतात, त्याचे स्वॅब घेऊन त्याला ऍडमिट केल्यानंतर त्याला काय देतात औषध, तर त्याला 20 मिनिटे सूर्यप्रकाश देतात. याचा अर्थ काय की सूर्यप्रकाश यामध्ये व्हिटॅमिन डी जे आपल्या शरीरावर पडल्यानंतर आपले हाडं मजबूत होतात, आपली इम्युनिटी निर्माण होते किंवा कॅल्शियम फॉर्म होतं, ग्रोथ चांगली राहते आणि आपल्याला औषधाची गरजही भासत नाही. 20 मिनिटं जेव्हा नॅचरल सूर्यप्रकाश आपल्याला मिळतो तो आपण घेतो का? नाही घेत. आपण घेऊ शकत नाही कारण आताचं पोल्युशन एवढं झालेलं आहे की पोल्युशनमुळे, ओझोन लेअरमुळे आपलं व्हिटॅमिन डी ची कमतरता जास्त भासत आहे. आज गेले डॉक्टरकडे टेस्ट केल्यानंतरच लगेच समजतं की हा तुम्हाला व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे. काही नाही, मग तुमचे सांधे दुखतात, पाय दुखतात, तर व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे. मग लगेच ती गोळी देणार, आपण ती घेणार, मग ते असे 8 डोस घ्या. पण हे कुठंतरी थांबायला हवं. अरे शरीर तुमचं उन्हात गेल्यानंतर बरं जर होत असेल, आपण गोळ्यांची घ्यायची का आवश्यकताच पडत नाही त्याला, तरी आपण तो घेतोय. तेव्हा परिस्थितीनुसार आपण आहार कसा बदलावा किंवा पंचमहाभूत जी आहेत, म्हणजे जसं सूर्य, माती, पाणी, यातून आपलं शरीर बरं करण्याची ताकद आहे आणि त्याचा आपण वापर करावा. वनस्पती हा खूप मोठा स्रोत आहे जो आपले इम्युनिटी वाढवण्यापासून आपल्याला बरं करण्याची ताकद आहे. आयुर्वेद हे खूप मोठं शास्त्र आहे. त्याच्यानंतर आपल्या त्यासोबत आयुर्वेदामध्ये असं म्हटलं आहे की योगा आणि प्राणायाम शरीरातल्या कितीतरी गोष्टीला हील करतं, बरं करतं. मग हे असं असताना आपण कशा प्रकारे आहार घ्यावा किंवा ह्या कसं सामोरं जावं. आता स्पेशली मी मुलांसाठी सांगते, जी लहान मुलं आहेत. आपण यांना काय सवय लावली? मॅगी, बर्गर, पिझ्झा. आता लॉकडाऊन झालं आहे, मग चला आज व्हिडिओ टाकूया आपण की आज मी केक बनवला आहे, मग मी ह्या पदार्थ बनवलाय. पण तो कशापासून बनतो? मैदा, साखर, मीठ. ह्या पांढऱ्या हत्ती नावाच्या गोष्टी आहेत. म्हणजे या आपल्या शरीराला एवढ्या हार्मफुल आहेत की त्यातून निर्माण होणारे टॉक्झिन शरीरातून बाहेरही पडू शकत नाही. आपल्या मोठ्या आतड्यामध्ये हे चिटकून बसतात. स्पेशली मैदा. एकतर तो इतकं हाय ग्लुटेन असतं त्याच्यामध्ये की जे आतड्याला चिटकून राहिल्यामुळं तो फेकला जात नाही बाहेर आणि आपली सिस्टीम कमकुवत होत जाते. आपण ह्या गोष्टीचा कधी विचारच करत नाही. तुम्ही जे खाता त्यातून थोड्या तरी प्रमाणात टॉक्झिन निर्माण होतात, ते आपल्या शरीरातून बाहेर पडायला पाहिजे. जसं ऑक्सिजन घेता आपण श्वासाबरोबर, तसं कार्बन डायऑक्साईड घेता. पण ऑक्सिजनची गरज आहे, आपला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकायला पाहिजे. तो आपण प्राणायाम या माध्यमातून बाहेर टाकायला लागेल. म्हणून शरीरातील टॉक्झिन टाकण्यासाठी आपली आहारशैली बदलावी लागेल. तर कसा आहार घ्यायला लागेल? तुम्हाला असं वाटतं का की आपण नॉनव्हेज खायला पाहिजे, प्रोटीन, हाय प्रोटीन खायला पाहिजे, की ऍक्च्युली व्हेजिटेटिव्ह म्हणजे शाकाहारी
दूध आणि शाकाहार करणं हे सहज पचण्यासाठी, की आपल्याला कोणताही त्रास होत नाही त्याच्यापासून, असा आहार आहे. आणि ज्याला आपण सात्विक आहार म्हणतो किंवा परिपूर्ण आहार म्हणतो किंवा पौष्टिक आहार म्हणतो. आहारातून आपल्या शरीराची गरज जी भासलेली गरज आहे ती पूर्ण होत असेल तर आपल्याला नॉनव्हेज खायची काहीच गरज नाही किंवा एक्स्ट्रा प्रोटीन खाऊन अंडे खायची काहीच गरज नाही. आज प्रचारामध्ये असं येते की एक्स्ट्रा प्रोटीन खा आणि तुमची ताकद वाढवा किंवा हे ताकद असेल तरच तुम्ही करोनाशी फाईट करू शकता किंवा तुमची इम्युनिटी वाढते. पण असं काही नाहीये. व्हेजिटेटिव्ह किंवा व्हेजिटेबल्समध्ये एवढी ताकद आहे. साधी गोष्ट आहे की हत्तीसारखा मोठा प्राणी फक्त गवतावर जगतो, पण त्याची ताकद मोर दॅन टायगर किंवा लायनपेक्षा जास्त आहे. मग प्रचंड एवढं ताकद कशामुळे निर्माण झाली त्याला, हे थोडं विचार करण्यासाठी गोष्ट आहे. ग्रासमधून नॅचरल गोष्टी मिळतात त्याला. आणि मुळात मुद्दा आहे व्हेज आणि नॉनव्हेजची मला काही हे प्रॉब्लेम नाहीये, पण एक आपल्या आहारशैलीवर आपल्या जर शरीराला ताण येत असेल काही अतिरिक्त गोष्टीचा तर आपण घेऊ नये. ज्याला आवड म्हणून घ्यायची आहे किंवा ज्याला समजा त्याची कॅपॅसिटी जास्त हे करायची, पाचक शक्ती म्हणतात ती, तर ते कॅन घेऊ शकतात ते. तेव्हा सकाळी आपण काय करायला पाहिजे, सकाळच्या आहारामध्ये शक्यतो गरम पाणी, कोमट पाणी किंवा लिंबू पाणी. उठल्याबरोबर एकतर रात्री 10 वाजेपर्यंत झोपायचं, सकाळी लवकर उठायचं. मुलांसाठी स्पेशली, कारण रात्रभर टीव्ही किंवा जे जागरण करतात युट्यूबवरती मूवी पाहत असतात आणि आता लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना खूप फ्री वेळ आहे. मग त्यामुळे ह्याचा अतिरिक्त ताण आपल्या डोळ्यावरती येतो. तेव्हा आपल्याला आपली जीवनशैली आणि आहारशैली बदलण्यासाठी ह्या गोष्टी ठरवून घ्याव्या लागतील की आज मी बाबा हे करणार, की ठीक आहे मला हा सकाळचा वेळ असा आहे तर मी त्याला चांगल्या कामात मिळवणार. ह्या गोष्टी झाल्या आहाराविषयी थोड्याफार. पण करोनाला फाईट करायचं म्हटलं तर आपल्याला प्रतिकारशक्ती वाढवायची. मग प्रतिकारशक्ती वाढवायची म्हणजे प्रत्येक रोज आपण उठायचं आणि काढा घ्यायचं, याचा अर्थ असा नाहीये की काढा खूप गरम असतो. आपल्या शरीरावर अतिरिक्त मसाले म्हणजे पिल्यामुळे घसा आणि कान याचे प्रॉब्लेम होतात आणि त्याच्यामुळे उष्णता निर्माण होते. तुम्ही त्याचे परिणाम बरेच आहेत मोठे. म्हणून खूप मसाले घ्यायचे नाहीयेत, अगदी प्रमाणामध्ये. एक 5 दिवस घेतला बस. आणि करोना आहे हे भीतीचं वातावरण पहिले मनातून काढून टाका. पॉझिटिव्हली विचार करा की एक विषाणू आहे, त्याच्याशी आपण जगायला शिकायचंय. साधा सर्दी खोकला होतो त्याप्रमाणे हा पण एक विषाणू आहे. फक्त मला माझी इम्युनिटी वाढवायची आहे आणि मला कशा पद्धतीने माझ्या शरीराप्रमाणे त्याला कसं फाईट करायचंय हे ठरवा. ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच खा. मी असं म्हणत नाही तुम्ही ड्रायफ्रूटच खा. तुम्हाला शक्य नाही ड्रायफ्रूट खाणं तर तुम्ही शेंगदाणे गुळ खाऊ शकता. तुम्हाला त्यातूनही कॅल्शियम किंवा आयर्न मिळतच. म्हणजे पूर्ण सात्विक आहार किंवा विटॅमिन युक्त आहार घेणं खूप महत्वाचं आहे. की आपल्याला बऱ्याच गोष्टींची कमतरता असते, स्पेशली छोट्या मुलांमध्ये आणि लेडीजमध्ये, की विटॅमिनची कमतरता, कॅल्शियमची कमतरता, आयर्नची डेफिशियन्सी असते. मुलांचं करता करता आईला हेच माहिती नसतं की माझं हिमोग्लोबिन केव्हा कमी झालंय. ती एवढी बिझी असते, तिला हे करायचंय, ते काम करायचंय, ते का आता सध्या तर सगळा भार त्यांच्यावरच आहे सगळ्या परिस्थितीत. मग आपल्याला ही कमतरता भासू नये याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? गुळ शेंगदाणे खा, त्याचा लाडू करून ठेवा. तीळ आहेत, तिळाचं सेवन करा. जवस आहे,
म्हणजे तुमच्या मसाल्यामध्येच तुमचे सगळे औषध आहेत. म्हणजे आजीबाईचा बटवा असा प्रकार आहे. बाहेर गेला, तुळस आहे, 4 पानं तुळशीची खा, किंवा मग पाण्यात त्याचं उकळून खा. चहाऐवजी तुळशीचा चहा प्या. गवती चहा आहे, तुमच्या गवती चहा जर रोज घेतला तर त्याच्यामुळे सुद्धा सर्दीचे विकार कमी होतात. आलं आहे, हळदी आहे. हळदी तर एवढी गुणकारी आहे. खोकला असो की सर्दी असो किंवा इम्युनिटी असो किंवा एखादे इन्फेक्शन जरी झालं त्याला सुद्धा ती, मी तर म्हणते, जखमेवर लावल्यानंतर ती जखम पूर्ण बरी होते. त्याच्यामध्ये हळदीमध्ये सुद्धा आंबे हळद वगैरे पण प्रकार आहेत. म्हणजे पूर्ण नेचर आपल्याला क्युअर करते याचा अर्थ. फळं खा. फळाची ताकद प्रचंड आहे. विविध रंगाचे आणि सीझन मध्ये मिळणारे. सीझन म्हणजे आता मी म्हटलं हा जांभूळ मिळतं, ठीक आहे, जांभूळ खा. पेरू मिळतो, पेरू खा. केळी तर ऑल ओव्हर वर्षभर मिळते. त्याच्यात B12 आहे, पोटॅशियम आहे. काही गोष्टी ह्या मोजून मापूनच खायला लागेल, की अतिरिक्त पण नाही खायच्या. समजा सीझन मध्ये फ्रूट नेहमी बेनिफिशियल असतात. आणि आहारात तेल, तूप, तळलेले पदार्थ कमी घ्या. डोसा हे असं काय आंबवलेलं जास्त खाऊ नका, लिमिटेड एकदम. त्याच्यामध्ये पण आपल्याच ऍक्च्युली या सगळ्या गोष्टी आपल्या चवीसाठी. शरीर म्हणत नाही की मला डोसाच हवाय किंवा मला बटाटा वडा हवाय. त्यांना आपल्या जिभेला हवेत हे चोचले सगळे की मला हे चांगलं लागतं म्हणून मी खातो. आणि मुलगा माझा खात नाही ना, मग त्याला हे असं नवीन पदार्थ करून आईला घालायचे असतात. पण ते चुकीचं आहे ऍक्च्युली. त्यांनी लहानपणापासूनच तुम्ही जर मुलांना ह्या गोष्टींची सवय केली, हे का खायचंय बाबा, ह्यामुळे तुला काय फायदा होईल. आणि आफ्टरऑल ही हेल्थ आपल्याला आयुष्यभरासाठी आपल्याला ही कमवायचं आहे. आपल्याला ही म्हणजे ही शक्ती आहे ऍक्च्युली. ही जीवनशक्ती कमवायला लहानपणापासूनच प्रयत्न करावा लागतो. त्यामुळे तुम्ही आपल्या मुलांना हे समजून सांगा ह्या किती हानिकारक गोष्टी आहेत. पिझ्झा, बर्गरने काय अफेक्ट होतात बॉडीवरती. हे चीज, बटर, एक्स्ट्रा ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह घातलेले आहेत, ज्युसेस आहेत. आपण काम जरी सोपं करत असेल पण त्याच्यामुळे आपल्या शरीराला खूप धोका आहे. ह्या गोष्टीचा सगळा विचार करून आपण परिस्थितीमध्ये ह्या सध्याच्या शरीरामध्ये जर 70% आपल्या पाणी आहे, त्यामुळे डेली आपण 2 ते 3 लिटर मिनिमम पाणी पिणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ज्यूसही घेऊ शकता, नारळ पाणी घेऊ शकता. अवेलेबल असले तर फ्रूटच खाऊ शकता, कारण फ्रूटमध्ये रफेज आहे, जो चोथा आहे तो आपल्या शरीराला चांगला असतो. कडधान्य आहेत, मोडा आलेले धान्य आहे की ज्याच्यामध्ये मूग आहे, मटकी आहे, असं घेऊ शकता. आणि मुलांना वाफवून मीठ घालून त्याच्यात चाट मसाला घालून जरी त्याचं तुम्ही थोड्या टेस्ट काही त्याच्यामध्ये टेस्ट काहीतरी घालून अजून देऊ शकता. असं नाही की ते सवय लावायला हवी. आणि साधं जेवण 2 वेळचं भाकरी भाजी इनफ आहे. त्याच्यामुळे प्रचंड शक्ती मिळू शकते. आजचे आपले पूर्वापारपासून चटणी, भाकरी, मीठ असं खातात. बाहेरून आलं की गूळ आणि शेंगदाणे खातात. त्यांना कुठे चहाही मिळत नव्हता. पण त्यांचं आरोग्य आजही चांगलं आहे, इम्युनिटी चांगली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हसत खेळत राहा आणि प्रचंड पॉझिटिव्हपणाने ह्या गोष्टीला सामोरं जा. कोरोनाशी फाईट करताना आपण 3च गोष्टी करायच्या फक्त. एक तर मास्क घालायचं आहे कंपल्सरी. मास्क शिवाय आपण बाहेर पडायचं नाही. दुसरी गोष्ट, गर्दीच्या ठिकाणी अजिबात जायचं नाही. गर्दीच्या ठिकाणी म्हणजे समारंभ असो किंवा लग्न असो किंवा अजून कोणते प्रोग्राम्स असो. आता तर ह्यामुळे शाळा बंदच आहेत आपल्या, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण शक्यतो गेट टुगेदर होऊ नये. सरकारने सगळ्या गोष्टीवर बंदी आणलेली आहे.
पण तरीही सगळ्यांना वाटतं की आपण जाऊन गर्दीत भाजी घ्यावी. आज मला भाजीच नाही मिळाली, मेथीच नाही मिळाली, काही हरकत नाही, कडधान्य आहेत, आपल्याला खाऊ शकतो आपण. तर मास्कचा यूज करा आणि मास्क प्रॉपर लावा. मास्क नाकाच्या खाली आपण असंच फिरतोय अजिबात नाही, कारण तो पूर्ण कव्हर करायला पाहिजे नाक टू तुमचं तोंड. म्हणजे आपल्या याच्यातून दुसऱ्याची थुंकी, आणि हा विषाणू संसर्गजन्य आहे, फक्त थुंकीतूनच जातो जास्त, की बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडातली थुंकी किंवा त्याच्यातून जे हवेतून त्या थुंकीतून पडणारे जंतू आपल्या शरीरातल्या फक्त नाक, तोंड आणि डोळे या 3 गोष्टीतूनच एंटर करतात. तो कुठे हातावर पडला तर तो तिथे थोड्या वेळाने मरून जातो. पण या गोष्टीमध्ये आपण हात धुणं 30 सेकंद, मी तर म्हणते 20 सेकंद नाही, 30 सेकंद हात धुवायला पाहिजे. आणि साबण लावून हात धुवायचे. साबण लावून प्रॉपरली हात धुवायची सवय लावा. सॅनिटायझरचा वापर करू नका. सॅनिटायझर हे घातक आहे. आपण प्रत्येक वेळी सॅनिटायझर लावून ठेवतो, परत तसेच जेवण करतो, ते पोटात जातं. त्याच्या मार्फत अल्कोहोल आपल्या बॉडीमध्ये शिरत आहे आणि ब्लडमध्ये गेल्याने कॅन्सर होण्याचा धोका आहे. त्यामुळे सॅनिटायझरचा जास्त वापर करू नका. अगदी पॉसिबल नाही, आपल्याला साबण मिळत नाही त्या ठिकाणी सॅनिटायझर वापरा, किंवा वस्तूवर स्प्रे करायचं असेल तिथे सॅनिटायझर वापरा. तुम्ही प्रत्यक्ष बॉडीला सॅनिटायझर यूज करू नका. शक्य तो 15 म्हणजे हे करा, ह्या गोष्टींचा वापर करा. आणि ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, आणि निसर्गाच्या ह्या गोष्टी आहेत. आता मी थोडंसं माझ्या याच्याविषयी बोलते. नीमट्री नावाची माझी एक फाउंडेशन आहे, त्याच्या थ्रू मी नीमट्री नाव देण्यामागे माझं एक उद्दिष्ट असं आहे की लिंबाचं झाड किंवा नीमट्री बहुउपयोगी आहे. अनेक उपयोग आहेत त्याच्या प्रत्येक पार्टचा उपयोग शरीराला किंवा आपल्याला होतो. पान असो, मुळं असो, खोड असो, हा बहुउपयोगी वनस्पतीसारखं किंवा झाडासारखं आमचं फाउंडेशन सुद्धा व्हेरियस फील्डमध्ये प्रचंड पॉझिटिव्हली काम करत आहे. ज्याच्यामध्ये सोशल, एज्युकेशनल आणि बऱ्याच की म्युझिकमध्ये स्पेशली, त्याच्यानंतर अशा ह्या छोट्या मोठ्या प्रोग्राममध्ये आम्ही ते पार्टिसिपेशन करून आमच्या ह्या ट्री फाउंडेशनचा किंवा प्रोग्राम्स करून आम्ही त्याच्यातून जे फंड मिळतो त्याचा आम्ही गेल्या वर्षी महापूर जो आला सांगली, सातारा या ठिकाणी, त्यांच्यासाठी आम्ही मदत केली होती. तसंच मला एवढंच म्हणायचंय की माझं फाउंडेशन जसं काम करतं की ह्या वनस्पती, आजचा जो हरित दिन आहे, हरित दिन का ठेवला असेल हा दिवस, की नेहमी एव्हरग्रीन आपलं जे देश आहे आपला एव्हरग्रीन, पण आपले ही झाडं तोडली गेलेली आहेत. कशासाठी? रस्ते बनवणे आणि बिल्डिंग्स बनवणे. शहरीकरण झालेलं आहे. आज गरज आहे काळाची की झाडं वाढवायला पाहिजे. झाडं वाढवल्यानंतर काय होईल? त्याच्यापासून ऑक्सिजन मिळेल. ऑक्सिजन जी आहे लेवल, वातावरण शुद्धीकरण होतं ऑक्सिजनमुळे. कार्बन डायऑक्साईड खेचतं हे झाड, त्याच्यामुळे ऑक्सिजनची निर्मिती होते आणि वातावरण शुद्ध राहतं, पोल्युशन कमी होतं. आज आपण लॉकडाऊनमध्ये हेच पाहताय, निसर्गाच्या चमत्कारामुळे जेवढं वाहनं बंद झाले तसं पोल्युशनही खूप कमी झालेलं आहे. आणि पशु पक्षी सगळे एकदम खुश आहेत, जसं की आता आमचंच राज्य आहे या जगावरती. आणि त्यामुळे आपण रोज, किंवा रोज नसेल म्हणत मी, की वर्षातून एकदा दोनदा शक्यतो जास्तीत जास्त वेळा झाड लावायचा प्रयत्न करा. तुम्हाला पॉसिबल नाही तर कुंडीमध्ये झाड लावा आणि त्याला जगवा. सगळ्यात महत्वाचं आहे ते झाड जगवणं. मी लावलं आणि मी त्याच्याकडे पाहत नाही, त्याचा काही उपयोग नाही. ते झाड जगायला पाहिजे. जसं तुम्ही फुलता, मुलं कसं फुलतात, तसं ते झाडही फुलायला पाहिजे. त्यालाही संवेदना आहेत. आणि
जशा आपल्याला संवेदना आहेत तशा झाडालाही संवेदना आहेत, त्यालाही ते फुलू द्या, तुम्ही फुला त्याच्याबरोबर, आणि नेचरशी जवळीक साधा आणि तुम्ही तुमचं जीवन सुखकर करा. स्वतःच्या कला जोपासा. तुम्हाला ज्या गोष्टीच्या हॉबी आहेत, एक कुणाला तबला वाजवायला आवडतं, कुणाला गायला आवडतं, कुणाला डान्स करायला आवडतं, म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त तुम्ही कलाही जोपासा. त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा तरी दिवसातला थोडा तरी वेळ ठेवा आपल्यासाठी, की अभ्यास करता करता मला थोडं रिलॅक्सेशन म्हणून, मी छंद म्हणून थोडंसं ही गोष्ट करावी, असं चित्र काढा, काही करा. आणि लॉकडाऊनमध्ये आता भरपूर टाइम आहे, त्यात तुम्ही पेंटिंग करा, काही करा तुम्हाला जे आवडते, किंवा कोडे सोडवा. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला करू शकतो आपण. निसर्गाने आपल्याला हे सध्या करायला भाग पाडलेलं आहे म्हणून करत आहे. पण मन प्रसन्न ठेवा आणि भरपूर खेळा आणि हॅपी राहा. आणि एवढं सांगून मी आपल्याला इथं संपवते. धन्यवाद. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं
निसच्या